प्रश्न क्रमांक पहिला. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी जालना, ऑप्शन सी जळगाव, ऑप्शन डी बुलढाणा. ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक दुसरा. पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी नाशिक. ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक तिसरा. उपनदेव सुपनदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन ए बुलढाणा, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी जळगाव, ऑप्शन डी नांदेड. ऑप्शन सी जळगाव. प्रश्न क्रमांक चौथा. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे कोणत्या ठिकाणी आहेत? ऑप्शन ए उमरखेड, ऑप्शन बी बल्लारपूर, ऑप्शन सी कामठी, ऑप्शन डी सावनेर. ऑप्शन बी बल्लारपूर. प्रश्न क्रमांक पाचवा. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी धुळे, ऑप्शन सी जळगाव, ऑप्शन डी अमरावती. ऑप्शन ए नाशिक. प्रश्न क्रमांक सहावा. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन ए अंधेरी, ऑप्शन बी बांद्रा, ऑप्शन सी बोरिवली, ऑप्शन डी कुर्ला. ऑप्शन बी बांद्रा. प्रश्न क्रमांक सातवा. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? ऑप्शन ए रामेश्वर, ऑप्शन बी कन्याकुमारी, ऑप्शन सी इंदिरा पॉइंट, ऑप्शन डी यापैकी नाही. ऑप्शन सी इंदिरा पॉइंट. प्रश्न क्रमांक आठवा. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? ऑप्शन ए त्रिपुरा, ऑप्शन बी नागालँड, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी गोवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी गोवा. प्रश्न क्रमांक नववा. आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए अमरावती, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी विजयवाडा, ऑप्शन डी विशाखापट्टणम. ऑप्शन ए अमरावती. प्रश्न क्रमांक 10वा. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी छत्तीसगड. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 11वा. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन ए अनाईमुडी, ऑप्शन बी कळसुबाई, ऑप्शन सी गुरु शिखर, ऑप्शन डी K2. ऑप्शन ए अनाईमुडी. प्रश्न क्रमांक 12वा. हार्दिक पांड्या कोणत्या जातीचा आहे? ऑप्शन ए राजपूत, ऑप्शन बी तेली, ऑप्शन सी ब्राह्मण, ऑप्शन डी चांभार. ऑप्शन सी ब्राह्मण. प्रश्न क्रमांक 13वा. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? ऑप्शन ए शिवाजी सागर, ऑप्शन बी नाथ सागर, ऑप्शन सी आनंद सागर, ऑप्शन डी यापैकी नाही. ऑप्शन ए शिवाजी सागर.
प्रश्न क्रमांक 14वा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी यापैकी नाही. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सांगली. प्रश्न क्रमांक 15वा, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए भीमा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी कृष्णा, ऑप्शन डी पूर्णा. ऑप्शन ए भीमा. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी मुंबई शहर, ऑप्शन सी धुळे, ऑप्शन डी हिंगोली. ऑप्शन बी मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 17वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी महू. ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 18वा, शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी इचलकरंजी, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सांगली. प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऑप्शन ए कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 19वा, कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कोणत्या ठिकाणी झाला? ऑप्शन ए भीमाशंकर, ऑप्शन बी महाबळेश्वर, ऑप्शन सी पन्हाळा, ऑप्शन डी यापैकी नाही. ऑप्शन बी महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 20वा, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी कोल्हापूर. या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.